नमस्कार. देव माझं अति स्वागत आहे. आज आपल्याबरोबर वैशालीताई आहेत. वैशालीताई, एक तुम्ही आता आजच मला एक पोस्ट टाकली होती की दक्षिण द्वार हे नरसोबाच्या वाडीचं, हे जरा कॉन्सेप्ट काय जरा समजवा ना. दक्षिण द्वार सोहळा काल दिनांक 7 जुलै रोजी पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला. साधारणपणे ब्राह्म मुहूर्तावर सकाळी 2:15ला हा दक्षिण द्वार सोहळा झाला. कसं आहे बघा, नरसोबाची जी वाडी आहे म्हणजे साधारणपणे सांगलीपासून 20 किलोमीटर अंतरावरती नरसोबाची वाडी, नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या त्या ठिकाणी मनोहर पादुका आहेत. आणि ते जे मंदिर आहे ते कृष्णाकाठी म्हणजे कृष्णा नदीच्या काठावर मंदिर वसलेलं आहे. आणि त्या कृष्णा नदीला कोल्हापूरकडनं येणारी पंचगंगा नदी पण येऊन मिळते. मग त्या नद्यांचा संगम होतो. पंचगंगा म्हणजे सुद्धा काय आहे तर त्यामध्ये 5 नद्या आहेत आणि ही कृष्णा नदी. मग काय होतं, कोल्हापूर परिसरामध्ये भरपूर पाऊस पडला की इकडे फुगवटा निर्माण होतो आणि मग कृष्णेचं पाणी वाढायला लागतं आणि मग कृष्णा नदीला पूर येतो. आणि आता आपण मंदिर बघूया. तर मंदिर कसं आहे, पूर्वाभिमुख आहे. आणि जर का आपण बघितलं तर त्या मंदिराला छोटे छोटे असे उत्तरेकडचं एक द्वार आहे आणि एक दक्षिणेकडचं द्वार आहे. मग काय होतं, कोल्हापूर परिसरामध्ये किंवा इकडच्या परिसरामध्ये वाडी परिसरामध्ये भरपूर पाऊस झाला की कृष्णा नदीला पूर येतो. मग कृष्णा नदी काय करते, तिचा नेहमीची जी वाट आहे ती वाट सोडून ती मंदिराकडे वेगाने धावत यायला लागते. म्हणजे हा प्रकार तसा भौगोलिक म्हणजे नदीला पूर आला म्हणून पण आहे आणि आध्यात्मिक महत्व पण आहे. आणि मग ही नदी काय करते, कृष्णा नदी नेहमीची वाट सोडून मंदिराकडे निघते आणि मंदिराच्या उत्तरेकडचा दरवाजा जो आहे छोटासा, त्यातनं ते कृष्णा नदीचं पाणी आत शिरतं. म्हणजे जणू काही कृष्णामाईला सद्गुरूंच्या चरणांची, सद्गुरूंच्या भेटीची ओढच लागलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मग काय होतं, ते उत्तरेच्या द्वारामधनं पाणी आतमध्ये शिरतं मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. आणि मग गाभाऱ्यामध्ये काय आहेत तर नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मनोहर पादुका आहेत. मग ते उत्तरेकडनं आलेलं पाणी मनोहर पादुकांना स्पर्श करतं आणि मग ते पाणी दक्षिण द्वारामधनं बाहेर येतं. मग ही जी असते ती पर्वणी, हा सोहळा म्हटलेला आहे याला दक्षिण द्वार सोहळा. मग ते दक्षिणेच्या द्वारामधनं आलेल्या पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी भाविकांची त्या ठिकाणी गर्दी होते. म्हणजे वाडीचा परिसर, सांगली परिसर, कोल्हापूर किंवा आपल्या महाराष्ट्रातनं मुंबई, पुणे, मराठवाड्यातनं अनेक दत्तभक्त ह्या पर्वणीची वाट बघत असतात. आणि मग काय करतात, त्या दक्षिण द्वारामधनं आलेलं पाणी म्हणजे ते पाणी कसं आहे, सद्गुरूंच्या चरणांना स्पर्श करून आलेलं आहे. त्यामुळे ते पाणी पवित्र पाणी आहे, तीर्थ झालेलं आहे. मग त्या तीर्थात स्नान करण्याला दक्षिण द्वार सोहळा म्हटलं जातं. अच्छा, पण ताई एक सांगा ना, इकडे कोल्हापूरला पूर सदृश परिस्थिती ना वारंवार येत असते, म्हणजे हा दक्षिण द्वार सोहळा का नेहमी साजरा केला जातो का? हो, कसं आहे, हे पावसाळ्याच्या दरम्यानच होतं हे सगळं. ओके. आता कसं आहे, पावसाळ्यामध्येच आता हे भरपूर पाणी येतं ना आणि मग मंदिर तसं खूप नदीच्या काठावर आहे. त्यामुळे ह्या बऱ्याचदा होतं. आणि मी तुम्हाला सांगू का, बऱ्याचदा काय होतं माहिती का, अनेक भक्त येऊन बसतात की आता आता दक्षिण द्वार सोहळा होणार, पाणी वाढलेलं आहे, पाणी अगदी मंदिराच्या खालच्या पाया म्हणजे याच्यापर्यंत आलेले, पूर्व जो मेन मुख्य दरवाजा आहे तिथपर्यंत पोहोचलंय म्हणून लोक अगदी वाट बघत बसलेले असतात. पण काय होतं माहिती का, पूर ओसरतो, होतच नाही. म्हणजे असं सुद्धा होतं बऱ्याचदा की दक्षिण द्वार सोहळ्यासाठी लोक वाट बघत असतात. आणि ह्या पावसाळ्याच्या दरम्यानच हे घटना घडून येते, ही अद्भुत घटना घडते. आणि कशी गंमत आहे बघा, भरपूर पाऊस येतो, दक्षिण द्वार सोहळा होतो, म्हणजे त्या दक्षिण द्वारामधनं आपण पाणी बाहेर आलं, त्यात स्नान केलं आणि मग काय होतं, पुराचं पाणी अजून वाढतं आणि ते पुराचं पाणी मंदिराच्या अगदी वरपर्यंत जाऊन पोहोचतं. आणि मग काय होतं की हळूहळू तो पूर काही दिवसांनी ओसरतो. मग त्या ओसरल्यानंतर ते पाणी पुन्हा सद्गुरूंच्या चरणांना, मनोहर पादुकांना स्पर्श करून पाणी पुन्हा ओसरतं, पुन्हा दक्षिण द्वारातनं बाहेर येतं. तर त्याला उतरता दक्षिण द्वार सोहळा म्हटलं जातं. आधी पुराचं पाणी जे आपण सुरुवातीला सांगितलं तो चढता दक्षिण द्वार सोहळा आणि दुसरा असतो तो उतरता दक्षिण द्वार सोहळा.
म्हणजे असे दोन्हीही प्रकार त्या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. ज्या वेळेला त्या सद्गुरूंच्या चरणांना पाण्याचा स्पर्श होतो, सगळीकडे श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या जय जयकारामध्ये सगळी भक्त मंडळी मंदिरामध्ये जमा होतात. अगदी कमरे इतकं पाणी असतं, थोडंसं वरही असतं कधी कधी, आणि सगळे मंडळी तिथे जातात आणि त्या पवित्र पाण्यामध्ये स्नान करतात. माझी पण खूप इच्छा आहे, पण तसा काही अजून योग आलेला नाहीये. मग ही मोबाईलवर फोटो येतात, माझ्या परिचयाची मंडळी आहेत त्या भागात राहणारी, मग ते फोटो आपल्याला पाठवतात. आणि ती काल तर सगळी मंडळी इचलकरंजीवरनं त्या सोहळ्याला आली होती. त्यांनी पवित्र स्नान, त्यांना कितीतरी वेळा तो योग आलेला आहे. आणि कसं असतं बघा, हे जे दक्षिण द्वार आहे ना, त्याला फार पवित्र मानलं जातं. अनेक पूजा ज्या आपण एखादा त्या ठिकाणी पुजारी नेमतो, त्याच्या अभिषेक पूजा वगैरे प्रत्यक्ष तर आपल्याला करता येत नाही पादुकांना, तिथे नियम आहे. मग दक्षिण द्वारापाशी बसायचं आणि तुमचे अभिषेक संकल्प रुद्र असं करण्याची प्रथा आहे. मी सुद्धा स्वतः कितीतरी वेळा त्या दक्षिण द्वारापाशी बसून पुजाऱ्यांच्या हस्ते पूजा केलेली आहे. आणि ज्याला आपलं मागणं सद्गुरूंच्या पाशी ठेवायचंय ती सुद्धा सगळी मंडळी या दक्षिण द्वारापाशी जमतात. आणि त्यामुळे ह्या दक्षिण द्वाराला फार म्हणजे अनन्यसाधारण असं महत्व आहे या सोहळ्यामध्ये. त्यामुळे त्या पादुकांवरनं येणारं पाणी ते तीर्थ घेण्यासाठी त्या ठिकाणी हजारो भाविक जमा होतात. म्हणजे चढता दक्षिण द्वार सोहळा आणि उतरता दक्षिण द्वार सोहळा. कधी कधी काय होतं, 4-5 असे सोहळे होतात, कधी कधी एकच होतो, आणि कधी कधी अगदी वाटतं की आता हा सोहळा होणार, पण तो होत पण नाही. म्हणजे हे सगळं त्या कृष्णामाईच्या हातामध्येच आहे की तिला जाऊन भेटायचंय की नाही यावर्षी किंवा नाही, ती माईच ठरवते असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. ताई पण एक सांगा ना, हे दक्षिण हा. द्वार सोहळा म्हणजे एक पुराचं पाणी म्हटलं की नंतर सगळं चिखल आणि सगळं येतं, मग त्याच्यावरती काय उपचार काय असे काय विधी आहेत का, की एकदा पूर ओसरून गेला त्याच्यानंतर काही त्या पादुकांवरती करतात, असं काय आहे का? हो, होणार ना. आता हे बघा, नदी शेवटी ती नदी आहे, त्यामधला अनेक म्हणजे माती आहे, गाळ आहे, तो सगळा सुद्धा येणार ना त्या पाण्यासोबत. मग काय होतं, ते मंदिराचं ते सगळं काढलं जातं मंदिरामध्ये, म्हणजे पादुकांना पुन्हा अभिषेक केला जातो. आणि ना त्यानंतर एक खूप महत्वाचा विधी त्या ठिकाणी केला जातो. आणि तो जो विधी आहे ना, त्याला दक्षिण द्वार सोहळ्यानंतर काय केलं जातं, काढा औषधी काढा त्या मनोहर पादुकांना अर्पण केला जातो. म्हणजे कसं आहे बघा, आता दक्षिण द्वार सोहळा होतो, मग आता हे पाण्यामध्ये कधी कधी 8-8 दिवस 15-15 दिवस त्या चरण पादुका असतात. ते मंदिर पाण्यामध्ये बुडालेलं असतं. मग भक्ताच्या मनात दुःख होणारच ना, की माझे सद्गुरू किती दिवस झाले आज पाण्यामध्ये आहे. मग त्यांना थंडी वाजत असेल, मग ह्या पाण्यामुळे त्यांना सर्दी खोकला होऊ नये अशी भावना सगळ्या भक्तांच्या मंडळींच्या मनामध्ये येते. आणि मग त्यासाठी पुढे हा उपाय केला जातो काढ्याचा. खरं बघितलं तर हे जे सद्गुरू आहेत, साक्षात दत्तप्रभू आहेत, ते अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत, स्मृतगामी आहेत, स्मरण करताच प्रगट होणारे आहेत, भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे आहेत. आणि ही जी वाडी आहे ना, 12 वर्ष सद्गुरूंचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं. भक्तांच्या कल्याणासाठी त्यांनी ती पदचिन्ह त्या ठिकाणी ठेवलेली आहेत. म्हणजे इतकं महत्व आहे ह्या वाडीला. आणि ती सद्गुरूंची राजधानी तिला म्हटलं जातं. म्हणजे भलेही सद्गुरू कुठेही असतील या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये, पण त्यांना ओढ असते ती आपल्या राजधानीची. त्यामुळे सगळ्या भक्तांचा ओढा हा नरसोबाच्या वाडीकडे असतो. आणि त्यामध्ये हा सोहळा पर्वणी असतो. आणि त्यातला आता तुमचा चढता उतरता समजा दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला, मग आता मंदिर स्वच्छ केलं जातं. आणि मग पुढचा विधी असतो तो औषधी काढा त्या मनोहर पादुकांवर अर्पण करण्याचा. तो आपल्याला प्रसाद म्हणून मिळतो का आपल्याला तो? हो हो हो. आणि हा जो काढा आहे ना, तो सुद्धा जी परंपरा आहे, ती विधी परंपरा ही श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबे स्वामी महाराज, त्यांना थोरले स्वामी महाराज म्हटलं जातं, त्यांनी घालून दिलेल्या परंपरेनुसारच होतं बरं का. म्हणजे असं तुम्ही आम्ही सांगतोय म्हणून नाही, जुनी परंपरा आहे. मग त्यामध्ये काय केलं जातं, तो काढा आहे ना, गूळ, सुंठ, मिरे अशा औषधी वनस्पती, सुगंधी द्रव्य असं त्याला उकळून सुवासिक केलं जातं. आणि मग तो पवित्र काढा असा गरम काढा केला जातो, जो महाराजांच्या चरणांना सोसवेल.
आणि मग तो विधिवत काढा चरणांवर अर्पण केला जातो. आणि मग काय होतं, त्या मनोहर पादुकांवर अर्पण केल्यानंतर सद्गुरूंचा चरण स्पर्श त्या काढ्याला होतो. मग त्याचं रूपांतर तीर्थामध्ये होतं, महाप्रसादामध्ये होतं. आणि मग त्यावेळेला त्या ठिकाणी उपस्थित जी भक्त मंडळी आहे त्यांना हा काढा प्रसाद म्हणून दिला जातो. अनेक भक्त मंडळी आपल्यासोबत बाटल्यांमध्ये हा प्रसाद घेऊन जातात. आणि अशी मान्यता आहे की हा काढा आपण जर प्राशन केला तर आपण वर्षभर म्हणजे आजारीच पडत नाही आपण, अशी मान्यता पण आहे. आणि मी तुम्हाला सांगते की माझी एक मैत्रीण आहे, ती दर पौर्णिमेला नरसोबाच्या वाडीला जाते. तर गेल्या वर्षी त्यांना गुरुपौर्णिमेला त्या गेल्या होत्या. तर तिथे त्यावेळेला दक्षिण द्वार सोहळा संपन्न झालेला होता. त्यांना काढा प्यायला मिळाला. म्हणजे त्यांना आश्चर्य वाटतं. त्यांनी एका दुकानामध्ये हार, पेढे, फुलं सगळे घेतले आणि आतनं एक बाई आल्या आणि त्या म्हणाल्या, तुम्हाला काढा घ्यायचा का? त्यांना कळेच ना काढा काय. आणि मग त्यांनी सांगितलं की असं असं मनोहर पादुकांवर घातलेलं ते तीर्थ आहे, औषधी तीर्थ, आणि ते त्यांना प्यायला मिळालं. पण त्या एक सांगा ना, जर आपण असं टायमिंग करू शकत नाही की कोल्हापूरला पहिला तो पाटबंधारे खात्याचा बंधारा भरला की पुढे जाऊन 4-5 दिवसांनी हे इकडे कृष्णाबाईला पूर येणार, तर ते आपण तर टायमिंग करू शकत नाही. पण अशा हे काढा कोण असा कुठे भेटतो का नंतर जर गेलो तर? हो, नंतर ते आता तिथल्या परिचयातले जे तुमचे गुरुजी वगैरे आहेत त्यांच्याकडे तो मिळू शकतो. तुम्ही जर चौकशी केली तिथे तर तो मिळू शकतो औषधी काढा. आणि अजून मला सांगायला आनंद वाटेल की आपले जे परमपूज्य साठे काका आहेत ते गेल्या वर्षी नरसोबत, यावर्षी पण ते जाऊन आले. गेल्या वर्षी ते गेले होते मे महिन्यामध्ये नरसोबाच्या वाडीला. आणि मग गेल्या वर्षी तो खूप पाऊस होता मे महिन्यामध्ये. आणि मग त्यावेळेला झालेला होता तो दक्षिण द्वार सोहळा. तर त्यावेळेला ते देव आहेत जे साठे काकांसोबत असतात ते आजारी पडले होते. तर त्यांना काका सहज म्हणाले की बघा बरं कुठे तो औषधी काढा मिळतोय का. तर ते कोणीतरी शब्द ऐकले आणि तिथल्या पुजाऱ्यांनी त्यांना बोलवलं आणि त्यांच्याकडे गेल्या वर्षीचा होता तो औषधी काढा ठेवलेला आणि तो देव त्यांना प्यायला दिला आणि त्यांना त्यानंतर बरं वाटलं. म्हणजे इतका त्या काढ्याचा महिमा आहे आणि माझ्या परिसरातल्या अनेक लोकांनी तो अनुभव घेतलेला आहे. माझ्या परिचयातले पुण्यातले एक जण आहे ते नेहमी मला सांगतात, ताई तुमच्यापर्यंत निरोप आला ना आम्हाला सांगा, आम्ही जाऊ दक्षिण द्वार सोहळ्याला. पण कसं आहे, ह्या सगळ्या भाग्याच्या गोष्टी आहे, पाण्यावरती ते अवलंबून आहे. बरेच जण निरोप मिळतात, जाऊन बसतात, पण तो सोहळा अनुभवायला मिळत नाही. ज्यांना मिळतो ती खरी मंडळी भाग्यवान, असंच आपल्याला म्हणावं लागेल. ताई पण आता सांगा, कृष्णामाई तर इकडनं जाते ती बे ऑफ बेंगॉल पर्यंत जाते, तर मध्ये सगळी दत्तस्थानं लागतात. मग इकडे असं कसला सोहळा असतो का? नाही, तिथे कसं झालेलं आहे, सोहळा तर असणारच. तिकडे जाऊन कुरवपूरला तिथे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांचं स्थान आहे. तिथे तर त्यांनी त्या कृष्णामाईमध्येच समाधी घेतलेली आहे श्रीपाद श्रीवल्लभांनी. त्यामुळे तिकडे वेगळ्या वेगळ्या परंपरा असतीलच. पण वाडीचं महत्व काय आहे की तिथं पंचगंगा आणि कृष्णामाई यांचा संगम होतो आणि मग ते संगमाचं पाणी इकडे वर येतं, असं आहे. त्यामुळे त्याला दक्षिण द्वार. आणि कसं आहे, ही मंदिराची रचना बघा ना, त्यामुळे हा सोहळा इथे होणार ना. मंदिर कसं आहे, पूर्वाभिमुख आहे, त्याला दोन्ही बाजूनी खिडक्या आहेत, एक उत्तरेकडची आहे, एक दक्षिणेकडची आहे. आणि मग ही जी सिच्युएशन आहे मंदिराची ती दुसरीकडे नाही आहे ना कुठे, याच ठिकाणी आहे. त्यामुळे हा सोहळा इथेच होणार, असं आहे. पण एक सांगा ना, हे जे आता जेवढे मी फोटोज बघितले त्याच्यामध्ये पुरुष जाताना बघितले, त्या स्त्रियांना पण अलाव करतात का जायला? हो हो हो, अगदी छोटे मुलं सुद्धा कड्यावर घेऊन अशी दोरी बांधली जाते सेफ्टीसाठी आणि पोलीस वगैरे पण असतात, सेफ्टीसाठी दोरी बांधली जाते. लोक धरून, महिला, पुरुष, आबाल, वृद्ध, म्हणजे ती पर्वणीच आहे. ज्याला तो क्षण अनुभवायला मिळतो ते कोणीच सोडत नाही. छोट्या मुलांना कड्यावर, खांद्यावर घेऊन लोक जातात आणि त्या पवित्र जलामध्ये स्नान करतात. कारण की सद्गुरूंना तर तसं तिथे स्पर्श आपल्याला करता येत नाही, चरणपादुकांना लांबूनच दर्शन आहे. मग त्यामुळे ही संधी लोक सोडत नाही. ते उत्तरेकडनं चरण बघा, त्या मनोहर पादुका आता सांगताना पण रोमांच उभे राहतात. ते सुंदर अशा मनोहर पादुका आणि मग त्यातनं त्यावरनं येणारं ते जल, पवित्र जल, म्हणजे जणू काही सद्गुरूंना स्पर्श केल्याचाच तो अनुभूती आहे ना. त्यामुळे महिला पण पुरुष पण सगळ्यांना अलाउड आहे. काही कुठलं बंधन नाहीये. फक्त इच्छा हवी की त्या कमरेच्या वर पाणी आलेलं असतं, तुमची ती हिंमत पण व्हायला पाहिजे ना त्या पाण्यामध्ये उतरायची. ते पण आहे ते. म्हणजे हा जो चढता उतरता दक्षिण द्वार सोहळा आहे, प्रत्येक दत्त भक्ताने एकदा तरी जीवनात अनुभवा असाच आहे. आणि काय होतं आजकाल ह्या व्हॉट्सअप, मोबाईल, म्हणजे ह्या
युट्यूब माध्यमामुळे ना आपल्याला ह्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतात. तेव्हा त्यांना खरंच सहज शक्य होणार आहे. त्यांनी ह्या सोहळ्याला तिथे जावं, तो काढा घ्यावा आणि त्या पवित्र जलामध्ये स्नान करावं आणि कृतकृत व्हावं अशी मी या ठिकाणी दत्तभक्तांना आवाहन करते आणि सगळ्यांना दक्षिण द्वार सोहळा अनुभवता यावा अशी मनोकामना सद्गुरुचरणी करते आणि थांबते. श्री गुरुदेव दत्त. ताई, आज तुम्ही आम्हाला माहिती दिली, छान माहिती दिली, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा